क्रमांकावर आहे अंतरा कुलकर्णी. कलर्स मराठी वाहिनीवरील सूर नवा ध्यास नवा या सिंगिंग कॉम्पिटिशन मध्ये बेळगावची कन्या उपविजेता ठरली आहे. ती सध्या आमच्या सोबत आहे आणि आम्ही त्याच्याशी बोलणार आहोत. अंतरा कुलकर्णी असं त्या कन्येचं नाव आहे. अंतरा, तरुण भारत न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आणि पहिला तर तुझं अभिनंदन. नमस्कार, मी अंतरा कुलकर्णी. मी बेळगावमध्ये राहते आणि सूर नवा ध्यास नवाची फायनलिस्ट आहे आणि रनरअप पण आहे. तर सूर नवा ध्यास नवामध्ये ॲक्च्युली ऑनलाईन ऑडिशन्स होते आधी. तर ऑनलाईन ऑडिशन मी दिलं आणि व्हिडिओज पाठवले. मग त्याच्यानंतर इमिडिएट मला सांगितलं गेलं की मी सिलेक्ट झाली आहे टॉप 12मध्ये. पण मला सांग की सूर नवा ध्यास नवा मध्ये जायच्या अगोदरचा प्रवास कसा होता आणि तिथे जाण्याची कशी संधी तुला मिळाली? मी आधी पण रिॲलिटी शोज करत होते. म्हणजे ॲक्च्युली स्टार्टिंगपासून सांगायचं म्हणजे मी जेव्हा 5 वर्षाची होते, तेव्हापासून मी सिंगिंग क्लासला लावलं. हिंदुस्थानी क्लासिकल मंजुश्री खोत टीचरकडे मी शिकत होते आणि मम्मी पण गाणं शिकली आहे. तर आधी माझी फर्स्ट गुरु मम्मीच होती. तर तिथून सुरू झाली माझी सिंगिंग जर्नी आणि त्याच्यानंतर पुढे मी ऑडिशन्स द्यायला लागले रिॲलिटी शोजसाठी. तर माझं फर्स्ट रिॲलिटी शो होतं लव्ह मी इंडिया. ते ॲन टीव्हीवर होतं आणि त्याच्यात मी टॉप 20मध्ये आले होते. मग त्याच्यानंतर कन्नडचं एक केलं मी शो, ते कन्नड कोगिले, ते कलर सुपरवर होतं आणि त्याच्यात मी सेमी फिनालिस्ट होते. पण आज ह्याच प्रश्नाकडे पण मी अजून एक प्रश्न विचारतोय. लहानापासून तुला याची आवड होती आणि हे शिकत असताना या पाठीमागे कोणाचा हात होता? तू आई पण म्हणालेस, वडील म्हणालेस. तू कुणाकडे शिकायला जात होतीस? अ, मी जसं सांगितलं तसं मम्मी-पप्पा दोघांना गाण्याची आवड आहे आणि माझं नाव पण अंतरा त्यांनी म्हणूनच ठेवलंय. बिकॉज त्यांचं ड्रीम होतं की मी सिंगर व्हायला पाहिजे मोठी होऊन. तर मम्मी-पप्पांनी मला आधीपासून खूप सपोर्ट केलाय. पूर्ण फॅमिलीने सपोर्ट केलाय आणि मी आत्ता स्नेहा राजुरीकर मॅडमकडे शिकते आहे हिंदुस्थानी क्लासिकल आणि व्होकल ट्रेनिंगसाठी रफिक शेख सरकडे शिकते आहे. तर सगळ्यांनी मला खूप सपोर्ट केलाय. इव्हन सगळ्यांपेक्षा जास्त सपोर्ट केलाय म्हणजे ते माझे दद्दू म्हणजे मम्मीचे पप्पा. मी छोटी होते तेव्हा आजपर्यंत माझ्या एव्हरी गाण्याला त्यांनी मला सपोर्ट केलाय. माझ्या एव्हरी प्रोग्रामला येऊन मला एन्करेज दिलंय. खूप सपोर्ट मिळाला मला सगळ्यांनी. कलर्स वाहिनीवर सुरुवातीला तू गेल्यानंतर तुला वाटलं का इथपर्यंत तू पोहोचू शकशील आणि उपविजेता तेही बेळगावची कन्या? ॲक्च्युली जेव्हा सूरनामा ध्यासनामामध्ये मी आले, एकतर मी ठरून आले होते, की आली आहे तर जिंकूनच जायचंय. तर कॉन्फिडन्स होता माझा आणि पहिला परफॉर्मन्स खूप छान झाला होता. आताचं बयाका गाणं गायले होते श्रेया घोषाल मॅमचं. तर पहिलं गाणं गायल्यावर दोघे सर, महेश सर आणि अवधूत सर दोघांकडून मला कमेंट मिळालं, की मी फायनलपर्यंत नक्की पोहोचेन. तर ते ऐकल्यावर अजून वाढलं माझं कॉन्फिडन्स आणि मी अजून हार्डवर्क केले आणि त्याच्यानंतर फायनली एवढ्या हार्डवर्क आणि एफर्ट्समुळे मी फायनलिस्ट झाले आणि त्या क्षणाला माझं हॅपीनेस खूप हाईट्सवर होतं. आणि त्याच्यानंतर जे माझं फायनल सॉन्ग होतं तेही श्रेया घोषाल मॅमचं होतं. फर्स्ट सॉन्ग पण श्रेया घोषाल मॅम आणि लास्ट सॉन्ग पण. अँड आय लव्ह हर. ती माझी इन्स्पिरेशन आहे. सो लास्ट सॉन्ग पण खूप भारी झालं आणि त्याच्यानंतर जेव्हा त्यांनी अनाउन्स केलं, उपविजेती मी आहे अंतरा कुलकर्णी, तेव्हा मी लिटरली उडी मारत होते. मी माझ्या मनातच उडी मारत होते. मी खूप खुश होते. नक्कीच. मी आताच तुमच्या घरच्यांशी बोलत असताना कळालं की ज्या दिवशी कॉम्पिटिशनचा फायनल होता आणि सर्वत्र वातावरण होतं की अंतराच फायनल होणार. तेव्हा तुला काय वाटत होतं? काय दडपण आलं होतं का? ॲक्च्युली सगळे कलर्स मराठीचे हिरो, हिरोईन्स, ॲक्टर, ॲक्ट्रेसेस आले होते आणि सगळे खूप एन्जॉय करत होते सगळ्यांची गाणी. मग त्यांना विचारलं, की "तुम्हाला काय वाटतंय? कोण होऊ शकतंय महागायक किंवा महागायिका?" तर खूप जण ॲक्च्युली ऑलमोस्ट सगळ्यांनी म्हटलं, की अंतरा होईल. तेव्हा एवढं छान वाटलं ना, की एवढं सपोर्ट मिळतंय मला सगळ्यांकडून. इव्हन ऑडियन्स, इव्हन फिल्म स्टार सगळ्यांकडून मला एवढं छान प्रेम मिळतंय. खूप छान वाटत होतं ऐकताना आणि खूप बरं वाटलं. यालाच एक जोडून परत एक प्रश्न विचारतोय. माधुरी दीक्षित यांनी बोलताना म्हणाले की छोटा पॅक बडा धमाका. नक्कीच ना? हो. तर तेव्हा म्हटल्यानंतर एकंदरच तुझं आत्ता हे उपविजेता आलेलं आहे. काय सांगशील एकंदरच पूर्ण फायनल झालंय, तू जिंकली आहेस. आत्ता तुला काय वाटतंय?
ॲक्चुअली माधुरी दीक्षित मॅम इज द बेस्ट अँड मी छोटी होते तेव्हापासून त्यांना बघत आली आणि माझं ड्रीम होतं की यार कधी कधी ना कधी कुठे ना कुठे मला त्यांना भेटायला चान्स मिळायला पाहिजे आणि मी त्यांच्यासमोर माझं गाणं परफॉर्म करू शकेल. आणि त्या दिवशी ग्रँड फिनाले दिवशी एकतर मी तुम्हाला सांगितलं की श्रेया घोषाल मॅमचं गाणं आणि समोर माधुरी दीक्षित मॅम आणि साधना सरगम मॅम पण होते आणि एवढं छान माहोल जमलेलं तिथं, तर मला परफॉर्म करतानाही खूप मस्त वाटलं. आणि माधुरी दीक्षित मॅमनी मला हे हातामध्ये हे धागा पण बांधलं की मी सगळ्यांपेक्षा छोटी आहे शेंडेफळ, तर कुणाची नजर ना लागे आणि परफॉर्मन्सही मस्त व्हायला पाहिजे म्हणून. तर ते क्षण माझ्यासाठी खूप मेमोरेबल होता आणि हा मी फॉरएव्हर नाही विसरू शकत. पूर्ण लाईफमध्ये मी नाही विसरू शकत. पण मला हे विचारायचं की तू इथे पोचलीस, त्या पाठीमागचा खडतर प्रवास, कसं पोचलीस, काय काय अनुभव आले तुला त्यांच्या प्रेक्षकांसाठी? ॲक्चुअली माझ्या पूर्ण सिंगिंग जर्नीमध्ये मला खूप सारे डिफिकल्टीज पण आले आणि मी हेल्थ प्रॉब्लेम्समध्ये पण गेले. माझा आवाज गेला. खूप काही आय वेंट थ्रू अ लॉट. पण त्याच्यानंतर फायनली मी हार नाही मानले आणि करत गेले प्रॅक्टिस, की होईल, होईल, होईल म्हणून. आणि चालूच होता माझा सिंगिंग, रियाज चालू होता आणि सगळे माझे गुरु पण मला शिकवत होते, सगळं मी ऐकत होते आणि फायनली माझ्या हार्डवर्कला ते काय म्हणतात, मेहनत का फल मीठा होता है. सो आय गॉट दॅट फल आणि मी उपविजेता पण झाले सूरनवा ध्यासनवाची. डिफिकल्टीज खूप येतात, पण आम्हाला कधी असं नर्वस नाही व्हायचं आणि टेन्शन नाही घ्यायचं. आपल्या स्वतःला कॉन्फिडंट ठेवायचं आणि मस्त रॉक करून टाकायचं. खरंच आपण ऐकलं की स्वतःला कॉन्फिडन्स ठेवायचा. यालाच जोडून अजून एक शेवटचा प्रश्न विचारतोय. तू बेळगावमधून येतेस, बेळगावची कन्या म्हणून तुला अवधूत गुप्ते असू दे किंवा माधुरी दीक्षित असू दे, तिथे कसा रिस्पॉन्स तुला मिळाला की बेळगावमधून इतक्या छोट्या ह्याच्यातून तू तिथपर्यंत पोहोचलीस? ॲक्चुअली सूरनवा ध्यासनवामध्ये असं बेळगावमधून कोणी पहिल्यांदा जिंकलंय, म्हणजे माझ्यासाठी मी ऑब्व्हियसली जिंकली आहे. ते सेकंड असू दे, फर्स्ट असू दे, थर्ड असू दे. सेकंड असले तरी मी ऑलरेडी माझ्यासाठी मी विन झाली आहे. कारण इथे सगळे मोठे आहेत माझ्यापेक्षा आणि त्यांच्यासोबत गाऊन त्यांना कॉम्पिटिशन देऊन तरी मी उपविजेती झाली आहे. हे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. आणि बेळगावबद्दल सांगायचं म्हणजे जेव्हा अवधूत सरनी माझं पहिलं परफॉर्मन्स ऐकलं आणि त्यांना कळालं की मी बेळगावहून आहे आणि माझं मातृभाषा कन्नड आहे. तर ते आधी थोडंसं सरप्राईज झाले होते आणि त्यांना माझं गाणं एवढं आवडलं, त्यांनी मला विचारलं की "स्टेज तोडलंसला कन्नडमध्ये काय बोलतात?" तर तेव्हा जेव्हा मी सांगितले की "स्टेज मुर्दबिट्टी" असं म्हणतात. तेव्हापासून आजपर्यंत माझ्या एव्हरी परफॉर्मन्सला त्यांनी हे म्हटलंच आहे. आणि महेश सर पण माझ्यासोबत कन्नडमध्ये बोलत होते. "हेंगिदिरी, आरामिदिरी" एंड ऑल. ते खूप मस्त वाटत होतं की यार मी महाराष्ट्रामध्ये येऊन पण माझं बेळगावचं काही असं छाप सोडून जातीये. आणि बेळगावच्या ऑडियन्स आणि सगळ्या लोकांनी पण मला खूप प्रेम दिलं. मला वोटसाठी पण खूप मदत केली आहे. सो थँक यू सो मच टू एव्हरीवन. अंतरा, मला सांग की या पर्वाचं थीम काय होतं? ॲक्चुअली ह्या पर्वात थीम खूप स्पेशल होतं आणि युनिक होतं. बिकॉज जुन्या गाण्यांना नवं साज देऊन त्या गाण्याला अजून सुंदर कसं बनवू शकतो, हे या पर्वात दिसलं. नवा साज नवा बाज असं त्यांनी ते टॅगलाईन केलं होतं. आणि एव्हरी एपिसोडला खूप मोठे मोठे अरेंजर्स, रिप्रायझर्स, कंपोजर्स म्हणू शकतो, ते येऊन आम्हाला आमचे गाणी रिप्राईज करून आणि ते गाणी आम्हाला गायला मिळत होती. ते खूप ब्युटिफुल एक्सपिरियन्स होता आणि मजा आली की जुन्या गाण्यांना आम्ही ह्या चालीत पण म्हणू शकतो. एवढं ब्युटिफुल पण होऊ शकतं ते. हे थीम मला खूप आवडलं आणि मी एन्जॉय केलं. आणि ह्याच्यापेक्षा जास्त तर राजगायिका. एव्हरी एपिसोडमध्ये सगळ्यांपेक्षा जास्त चांगलं ज्यांचं गाणं होत होतं, राजगायक किंवा राजगायिका असं ठरत होते. आणि त्या राजगायक किंवा राजगायिकाला चान्स मिळत होतं की त्यांना स्वतःचं नवं गाणं मिळत होतं. तेही खूप चांगल्या रिप्रायझर्स, अरेंजर्सकडून. आणि मलाही ते अपॉर्च्युनिटी मिळाली. आणि तेही त्रिनिती ब्रदर्सकडून. खूप सुंदर गाणं होतं, अंगाईवर होतं आणि आईचं गाणं होतं आणि ते मला गायला मिळालं, ते खूप मोठी गोष्ट आहे. अंतरा, आमच्या प्रेक्षकांसाठी आणि आमच्यासाठी तुला जे गाणं मिळालं ते थोडंसं थोडक्यात गुणगुणून दाखवशील का? हो, नक्की. अंगाई ती गाई तू पुन्हा एकदा ऐकवना. अंगाई ती गाई तू
पुन्हा एकदा ऐकवना, पुन्हा होईन मी तान्ही, पुन्हा गाऊन झोपवना, अंगाई ती गाई तू, पुन्हा एकदा ऐकवना. तर जाता जाता एक शेवटचा प्रश्न विचारतोय. आमचे सर्व प्रेक्षक पूर्ण बेळगाव तुला आता पाहते. काय सांगशील बेळगावकरांना? येणारे काही जे काही गायक असतील ते स्ट्रगल करतात सध्या, त्यांनाही इथपर्यंत पोहोचायचंय, त्यांना काय सांगशील? तुझा प्रवास बद्दल थोडक्यात. मी फक्त हे सांगेल की डिफिकल्टीज खूप येणार, पण कॉन्फिडन्स लेवल कधीही कमी करू नका आणि स्वतःला कधी पण कमी समजू नका. थिंक दॅट आय एम ऑलवेज द बेस्ट आणि प्रॅक्टिस करत राहा, रियाज करत राहा. काही पण असू दे, कंटिन्यू युअर सिंगिंग जर्नी. कधी पण सोडू नका आणि मेहनत करत राहा. यश नक्कीच मिळेल. नक्कीच. पुन्हा एकदा तुझं अभिनंदन तरुण भारत परिवारकडून. आणि आत्ताच आपण ऐकलं की अंतराने सांगितलंय की मेहनत करा, यश नक्कीच मिळेल. तुर्तास इथेच थांबतोय. कॅमेरा पर्सन अमित कोळेकरसह विजय निंबाळकर, तरुण भारत न्यूज, बेळगाव.